नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज शुक्रवार 23 जानेवारी 2026 आज रात्री मध्यरात्रीला महाराष्ट्रातील या 6 जिल्ह्यात ढगाळ हवामानासह हलक्या पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे। तर मित्रांनो, कोणत्या जिल्ह्यात पाऊस पडणार आणि कोणत्या जिल्ह्यात थंडी वाढणार पाहूयात याबद्दल सविस्तर माहिती आपल्या हवामान आणि परिसर चॅनलच्या माध्यमातून। पण आपणास एक विनंती आहे की अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून नवीन नवीन असेच आपल्याला व्हिडिओ पाहायला मिळतील। तर शेतकरी मित्रांनो, राज्यातील काही भागात ढगाळ हवामान असल्याने तापमानामध्ये वाढ दिसून आलेली आहे आणि उकाड्यातही वाढ झालेली आहे। राज्यातील 6 जिल्ह्यांमध्ये आज ढगाळ हवामानासह पावसाची शक्यता असल्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेला आहे। तर राज्यातील काही भागात आज ढगाळ हवामान होते दिवसभर, कालपासून तसे कायम आहे, पण तापमानाचा पारासुद्धा वाढलेला आहे। राज्यातील बहुतांश भागात तापमानामध्ये आज आणखीन वाढ होण्याची शक्यता आहे। तर तापमानामध्ये 2 ते 3 अंशांची वाढ अजूनही कायमच आहे। राज्यातील सर्वच भागात तापमान 11 अंशाच्या पुढे आहे, तर विदर्भातील तापमान 14 ते 15 अंशाच्या दरम्यान पोहोचले आहे। दुपारी उन्हाचा चटका वाढूनही उकाडाही जाणवत असून आज 6 जिल्ह्यांमध्ये हलक्या पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे। तर प्रामुख्याने यामधील पालघर, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक आणि अहिल्यानगर या जिल्ह्यात काही ठिकाणी ढगाळ हवामानाच्या सह पावसाची हलक्या सरी कोसळतील अशी शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवलेली आहे। आणि आजपासून पुढील 2 दिवस तापमानात काहीशी चढउतार कायम राहील असा अंदाजसुद्धा हवामान खात्याने वर्तवलेला आहे। तर मित्रांनो, अशाच हवामानाची प्रत्येक बातमी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।